गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज आपण बनवणार आहोत 5 बोटांची भाजी. तर 5 बोटांची भाजी म्हणजे काय? तर ती म्हणजे भेंडी. कारण आपले 5 बोटं सारखे नसतात. लहान मोठे, सगळ्यात मोठा, सगळ्यात लहान, मधला अशी बोटं असतात ना. तशी भेंडी पण सारखी नसती. भेंडी पण 5 बोटांसारखीच असते ना, लहान मोठी. तर ती आहे ही भेंडी. तर आपण करणार आहोत 5 बोटांची भाजी. तर कोण कोण बघणार? तर नक्की कमेंट्स करून सांगा बरं का, आपली सोपी आणि साधी आणि सरळ रेसिपी बघून. बघा, आता मी कढई ठेवली तापवायला. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर चला आपण गॅस पेटून घेऊया. तेल टाकून घेऊया. तेल तर टाकलंच पाहिजे ना, मग तेल टाकून घेऊया. आणि जरा तेल थोडं जास्तच घ्यायचं सुक्या भाज्यांना. तर आपण त्या तेल तापेपर्यंत आपण त्या भेंडीला काय काय घेतलंय, भेंडीला पॉलिश करायला. तर आपण भेंडीला पॉलिश करायला घेतली आहे. आपले 5 बोटांचे नेल्स आहेत ना, त्याला आपल्याला व्हाईट कलरचं नेल पेंट लावायची, परत हिरव्या कलरची लावायची, परत हिरव्या कलरची लावायची. तर आपण असं त्या भेंडीला नटवणार आहोत, आपल्या 5 बोटांना नटवणार आहोत. त्याच्यामुळे मी घेतले आहे लसूण, मिरची आणि कोथिंबीर. तर बघा, चला बरं का. आपलं तेल पण तापलेलं आहे छान. मी कुठं गेलेली नाही, मी इथंच आहे. तर बघा, मी जिरे टाकणार आहे आता फोडणीला. मोहरीला आज पण आराम आहे बरं का. आपली मोहरी गुदुगुदू हसते, कारण तिला 2-3 दिवस झाले टाकलेली नाही ना मोहरीला. आता वालची शेंग होती काल म्हणून वालची शेंग टाकलेली नाही. आज परत भेंडी आली म्हणजे मोहरीचं नशीब चांगलं आहे. पण जिरे आहे, तर जिरेला रोज तेलात जावंच लागतं. बघा, जिऱ्याला आला राग, मोहरीला झाली खुशी, असं आहे ना ते. तर चला, आज आपण टाकणार आहोत आता लसूण. जिरे टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, आता मिरची. आता जिरे लागले दिसायला आणि मोहरी लागली हसायला. असं झालेलं आहे आज आणि काल पण मोहरीला म्हणा, तू हसू नको, तुला टाइम पण येणार आहे. म्हणून कुणावर हसू नये, आपल्यावर पण वेळ येते. जिऱ्याची कशी वेळ आली तशी मोहरीची पण वेळ येणार आहे, म्हणून कुणी कुणाला हसू नये. त्याला भेंडी टाकूयात आता छान मस्त.
आता हिला छान अशी मिक्स करून देऊ, मस्त हलवून घेऊ हिला, सगळी मिक्स झाली पाहिजे. हां, तर मी त्यासाठी कूट पण घेतलेला आहे बरं का. नंतर टाकूयात सगळं पूर्ण झाल्यावर. आता मीठ टाकून घेते, आपलं महत्वाचं मीठ आणि चवीचं मीठ. तर बघा आता आपलं आता भेंडी मस्त होणार आहे. आपली भेंडी शिजलेली आहे. तर बघा आपण मस्त आता थोडा धना पावडर, थोडी हळदी पावडर टाकून घेऊयात बरं का. आणि हा शेंगदाण्याचा कूट, आणि ही कोथिंबीर. आता आपली भाजी पूर्ण नटलेली आहे बरं का. आता काही राहिलेलं नाही. आता काय राहिलेलं आहे ते तुम्हीच सांगू शकता, काय राहिलं असेल ते. आता माझ्याकडनं तर पूर्ण नटवलेली आहे भाजी, पूर्ण नटवून झालेली आहे. आपली भेंडी आणि ही भाकरीसोबत खूप छान लागते बरं का. पण आपल्याला टिफिनला द्यायची म्हणल्यावर आपल्याला चपात्याच कराव्या लागतील. तर बघा आपली भेंडी कशी झालेली आहे मला कमेंट्स करून सांगा बरं का. तर चला, कोणाकोणाला आवडते आपली 5 बोटांची भाजी. तर चला, बाय बाय.